नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. तर तिरळेपणाच्या ऑपरेशनमध्ये नेमकं काय केलं जातं, तर आपल्या डोळ्याच्या भोवती 6 स्नायू असतात. म्हणजे प्रत्येक डोळ्याला 6 असे 12 स्नायूंचा एक सेट असतो, जो आपला डोळा सरळ ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. ह्या स्नायूंवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे मेंदूचं असतं. जो तिरळेपणा होतो त्याच्यामध्ये ह्या नियंत्रणामध्येच काही वेळा बिघाड झालेला असतो. काही वेळा दृष्टीच्या बिघाडामुळे सुद्धा हा नियंत्रणाचा अभाव असू शकतो. तर अशावेळी या स्नायूंची जी पोझिशन आहे ती आम्ही चेंज करतो. त्याला अधिक स्ट्रेंथन किंवा काही स्नायूंना थोडंसं कमजोर बनवतो, जेणेकरून दोन्ही डोळे आपले सरळ बघायला लागतात. तर हे स्क्विंटचं किंवा तिरळेपणाचं ऑपरेशन हे डोळ्याच्या बाहेरच्या भागातून होत असतं. म्हणून बऱ्याचदा काही पेशंटना एक काळजी असते की ह्या ऑपरेशननंतर मला दिसायला काही प्रॉब्लेम येणार आहे का, किंवा दृष्टीला काही धोका आहे का, डोळ्याला काही धोका आहे का. तर तिरळेपणाच्या ऑपरेशनमध्ये हे ऑपरेशन पूर्णपणे डोळ्याच्या बाहेरच्या भागात केलेलं असल्यामुळे याला दृष्टीला धोका असण्याचा शक्यता अगदी जवळजवळ शून्य असते. काही व्यक्तींना मात्र या ऑपरेशनच्या आधी पूर्ण भूल देऊन आपल्याला हे ऑपरेशन करावं लागतं. त्यामुळे त्याचा व्यवस्थित फिटनेस असणं हे गरजेचं असतं. तिरळेपणाच्या ऑपरेशनच्या रिझल्ट्स हे खूप चांगले असतात. आमच्या अनुभवाप्रमाणे आमच्या इकडे ज्यावेळी ऑपरेशन होतात त्यावेळी 90 ते 95% लोकांना एका ऑपरेशनमध्येच हा फरक पडलेला जाणवतो आणि 5% लोकांना काही वेळानंतर पुन्हा ऑपरेशनची गरज लागू शकते.